सनातन धर्माला शिव्या देण्याचं काम जे आहे ते काँग्रेसच्या माध्यमाने त्या ठिकाणी होतं. आणि मला वाटते लोक जी आहेत ही लोक, आज आपण पाहिलं असेल उदाहरण कळमनुरी आणि हिंगोलीमध्ये कशा प्रकारे सनातन धर्माला पुढे घेऊन जाण्याचं काम लोक करतात, तरुण करतायत. आज जे आपण बोलतोय की तरुण जे आहे धर्मापासून लांब चालले, पण आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं की तरुण जेनझी जे आहेत ते या कावड यात्रेमध्ये सहभागी झाले होते आणि थोडक्या नाही हजारोच्या संख्येमध्ये 12 तास जे कावड यात्रा त्या ठिकाणी सुरू राहिली. मला देखील एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी पाहायला. म्हणजे बघा, हे सगळे जे लोक आहेत हे वोट बँक म्हणून जनजीकडे पाहत आहेत. आम्ही गेले 12 वर्ष सरकारच्या माध्यमाने जे जी कामं केलेली आहेत, जो रोजगार उपलब्ध केलेला आहे, जे स्टार्टअप्स केलेले आहेत, जे ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून दिलेले आहेत सरकारच्या माध्यमाने, मला वाटतं त्या खूप मोठ्या आहेत. आणि ते जनजीला पण माहिती आहे, ते युवकांना देखील माहिती आहे 2014च्या अगोदरचा काळ कशा प्रकारचा होता हे देखील मला वाटतं जनजीने विचार करावा लागेल त्यांना. की आज त्यांना जे आहे काही लोक जे आहे धर्माच्या नावावरती किंवा एका आंदोलनाच्या नावावरती जे आहे हे वेगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतात. पण मला वाटतं सरकारने ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत युवकांसाठी, जे रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत किंवा ऑपॉर्च्युनिटीज दिलेले त्याच्याबद्दल देखील विचार जो आहे तो जनजीने केला. मला माहिती नाही काय विषय झाला असेल, पण काही विषय जर असेल, त्याची काही तक्रार असेल तर त्याच्यामध्ये जे आहे पालकमंत्री स्वतः सक्षम आहेत तो निर्णय घेण्यासाठी. आणि मला वाटतं त्यांनी तो निर्णय जे आहे तो घेतल्याने सूचना केलेल्या, जोरात काम करा, चांगलं काम करा. नांदेडमध्ये जे आहे हिंगोली, नांदेड, कळमनुरी या सगळीकडे जे आहे शिवसेना वाढीसाठी जे आहे ती खूप मोठी क्षमता आहे. आणि मला वाटतं की सगळे मंडळी जे आहेत ते खासदार असतील, आमदार असतील, कार्यकर्ते असतील, हे चांगल्या प्रकारे काम करतात. अजून चांगलं काम जे आहे ते त्यांनी करत राहावं.